इतकी वर्ष सांभाळून ठेवलेली ही तुझी अनामत घे. आहे ना सगळं नीट? सुधाकर, खूप मोठं काम केलंस तू. आता सगळे पुरावे पूर्ण झाले. आज दामिनी मुजुमदारला कोणीही वाचवू शकत नाही. तिला तर शिक्षा होईलच, पण तिच्यामुळे ज्या कुटुंबांवर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळेल. आणि माझ्या सावीसमोर त्या मुजुमदारांचा खरा चेहरा येईल. तुम्ही कोण हवंय तुम्हाला? आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्याबरोबर चला. अहो पण कुठं जायचंय आणि हात कोण तुम्ही? पोलिसांनी मीडियाचं काय? सगळं मॅनेज झाले. तू काही काळजी करू नकोस. तू असताना मला कसली काळजी आहे? आज सगळ्या कोल्हापूरला कळेल की दामिनी मुजुमदार किती खालच्या थराला गेली आहे. मी आत्ताच्या आत्ता मुजुमदारांच्या घरी चाललोय. बाकीचं तू सांभाळून घे. या सावीचे पप्पा, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा द्यायला मलाही आवडलं असतं, पण आजचा सण साजरा करण्याचं भाग्य तुमच्या नशिबात नाही. या वर्षीची अक्षय तृतीया तुम्ही घरात नाही तर जेलमध्ये साजरे करणार आहे. ते बघू आपण नंतर. पण आता आल्या पावली परत जाऊ नका. आमच्या आनंदात सहभागी व्हा. तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे. जरा आत येऊन बघा तरी.
काय झालं? धक्का बसला? अहो, तुमच्या लाडक्या लेकीनेच बोलवलंय सगळ्यांना. तिनेच कॉल केला होता अनुराधाताईंना. विश्वास नाही बसत आहे? तिलाच विचार. सावी, अगं बघ तरी तुला भेटायला कोण आलंय ते. पप्पा, पाहिलंस, तुझे पप्पा खास तुला भेटायला आलेत आणि त्यांना प्रश्न पडलाय की मी इथे पोहोचण्याच्या आधी सगळे बाकी कसे काय पोहोचलेत म्हणून. आता तूच सांग काय झालं ते. पप्पा, त्याचं काय झालं की मला माहितीये, आजची अक्षय तृतीय तुझ्यासाठी खूप खास आहे. तुझे पप्पा घरी आलेत ना. पण माझी अशी इच्छा होती की आपल्या दोन्ही कुटुंबांनी मिळून हा सण इथेच साजरा केला तर चालेल ना. म्हणजे कसं की तुझे पप्पा त्या निमित्ताने इथे घरी येतील आणि त्यांच्या मनातली आमच्याबद्दलची अढी जी आहे ती सुद्धा दूर होईल. म्हणून मला असं वाटतं की मॅडम, अहो विचारताय काय त्याच्यात? आवडेल मला. मग ठीक आहे, मी त्यांना आणण्यासाठी ताबडतोब गाडी पाठवते. आणि म्हणून इथे सगळे आले. सावी, मी तुला सावी, हे बघ भाऊ काय म्हणताय. पप्पा आलेच.